महाराष्ट्र में आगामी चुनाव की आहट के बीच बीजेपी ने एक बार फिर भरोसा दिलाया है कि किसानों की कर्ज माफी का जो वादा संकल्पनामे में किया गया था उन्हें हर हाल में पूरा किया जाएगा। भारतीय जनता पार्टी के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौरे पर है, जहां उन्होंने पत्रकारों के पूछे गए सवालों का जवाब दिया। उनका कहना है कि उनकी सरकार ने संकल्पनामे में साफ तौर पर लिखा है कि 5 साल के भीतर कर्ज माफी की जाएगी। सरकार इस दिशा में काम कर रही है और योग्य समय पर वे वादा निभाया जाएगा। लेकिन इसी के साथ उन्होंने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर निशाना साधते हुए कहा कि उन्हें विपक्ष का नेता होने के नाते बोलना ही पड़ता है, लेकिन उनकी बातों और मन की भावनाओं में फर्क है। इसके अलावा चंद्रशेखर बावनकुळे ने तव्वूर राणा पर भी टिप्पणियां की। आइए जानते हैं क्या कहा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इन्होंने। 100% संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू, हा संकल्पनामा आहे आमचा। आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार पूर्ण करेल। माननीय जिल्हाधिकारी उद्या 10:30 वाजता अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये पाहणी करतील। मी सुद्धा स्वतः पाहणी करणार आहे पुढच्या दौऱ्यामध्ये। आज मला अचानक जावं लागतं आहे, पण आमचे कलेक्टरला मी आता सांगितलं आहे की उद्या 10:30ला कलेक्टर तपासणी करतील आणि संपूर्ण रुग्णालयाचा रिपोर्ट शासनाला पाठवतो। महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्याच्या, आणि आमच्या महायुतीने जो संकल्पनामा दिला शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचा, त्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही हे म्हटलं आहे की आमचं सरकार 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल। 5 वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना देतो की आमदार म्हणून निवडून 5 वर्ष काय केलं पाहिजे, आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे, याचा एक संकल्पपत्र आम्ही देतो। या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारने सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबी करू, त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे। तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळेला कर्जमाफी करेल। पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू। आम्ही दिलेला एक शब्द महाराष्ट्राचा पाळू। त्यामुळं जो काळ लागणार आहे तो काळ लागणार आहे, फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करणार। परवा 16 तारखेला अमरावतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो अनेक दिवसाचा प्रश्न होता की अमरावतीचं विमानतळ चालू झालं पाहिजे, कमर्शियल फ्लाईट सुरू झाले पाहिजे। आज माझ्याकरता आणि अमरावतीकरांकरता अभिमानाचा दिवस आहे 16 तारखेचा, की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपलं या ठिकाणी कमर्शियल फ्लाईट सुरू करण्याकरता येत आहे। त्याच दिवशी 800 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पैशांचं वाटप आहे। 800 कोटी रुपयाचं वाटप आहे अमरावती विभागामध्ये, संपूर्ण 5 जिल्ह्याचं वाटप आहे। 800 कोटी रुपये वाटप आहे। सोबतच पोलीस विभागामध्ये जे काही बदल आम्ही केले आहेत त्याच्याबद्दलही एक मोठा कार्यक्रम आहे। 800 दिव्यांगांना आम्ही या ठिकाणी दिव्यांग वस्तू मंजूर केल्या आहे, त्यांचा एक कार्यक्रम आहे। MIDCमध्ये तिथली एक बिल्डिंग उद्घाटन करायची आहे। शेवटी अमरावतीच्या विकासाकरता आपण सर्वांनी सोबत आलं पाहिजे। आज मी आमदारांची बैठक घेतली, कलेक्टरची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अमरावतीच्या विकासाचा एक मॉडेल आम्ही तयार केला जे मुख्यमंत्री महोदयांना सोपवायचं आहे। शेवटी मुख्यमंत्री जर अमरावती येत आहे तर अमरावती कलेक्टर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी प्लॅन तयार केला, आम्ही प्लॅन तयार केला, आमदारांनी काय त्यात ॲडिशन केलं। त्याची एक बैठक आता झाली। मला वाटतं अमरावतीचा विकास आपण चांगल्या पद्धतीने करू। नाही, माननीय अमित भाईंनी आमच्या महायुतीमधल्या एक महत्त्वाच्या पक्षाध्यक्षाला वेळ दिला आहे आणि घरी जाणे संस्कार आहे, संस्कृती आहे आपली। आणि माननीय अमित भाई जर तटकरे यांच्या घरी जात असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये गोगावलेची किंवा एकनाथची किंवा आम्ही कोणी काही नाराज व्हायची गरज नाही, नाराज होणार नाही। कोणी गोगावलेची नाराज होणार नाही, कोणी आम्ही नाराज होणार नाही आमचे कार्यकर्ते, कारण एक संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची की आपण महायुतीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा महायुतीमधला एक प्रदेशाध्यक्ष पक्षाचा आणि त्यांच्या जिल्ह्यात जाते आहेत अमित भाई, रायगडमध्ये जात आहे अमित भाई। त्यांनी निमंत्रण दिलं आहे, तटकरेजींनी मलाही निमंत्रण दिलं आहे, गोगावला निमंत्रण दिलं आहे, एकनाथजीला निमंत्रण दिलं आहे। सर्वच महायुतीच्या पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण माननीय सुनील तटकरेंनी दिलेलं आहे। त्यांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आहे घरी जेवायला आणि अमित भाईलाही बोलवलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलाही त्या ठिकाणी विचार करू नये, यांच्याकडे का गेले त्यांच्याकडे का नाही गेले। आता रायगडमध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे एका पक्षाचे महायुतीतले, त्यामुळं
आम्हा सर्व लोकांना तटकरेंनी बोलवलं आहे, अमित भाईंनी बोलवलं आहे. त्यामुळं मला वाटतं याचा राजकीय कोणत्या गोष्टीचा याचाच अर्थ काढू नये की महाराष्ट्राची संस्कार संस्कृती आहे आणि अमित भाई तरी किमान हे संस्कार संस्कृती आणि महायुती टिकवण्याकरता त्यांनी जो दृढ संकल्प केला अमित भाईंनी, त्यामधला हा भाग आहे. आणि तिथे आदर तिथं होत आहे. जर अमित भाई तिथे जात आहे आणि रायगडमध्ये गेल्यावर जर सुनील तटकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं असेल तर मला वाटतं अमित भाईंनी गेलं पाहिजे. आणि गेलं तरी मला वाटतं याच्यामध्ये काही वावगट म्हणजे कुणी याचा वेगळा विचार करू. मी सांगितलं ना, वडेट्टीवारला बोलायला लागतं म्हणून बोलतात ते. त्यांचा बोलण्यात वेगळा आहे, मनात वेगळा आहे, तोंडात वेगळा आहे. ते बाकी लोकांबद्दल काही विचारू नका मला. मी ज्या विषयाकरता आलो आहे अमरावती जिल्ह्याच्या शहराच्या विकासाकरता त्यावर बोललं पाहिजे. इंटरनॅशनल लीडर आहे वडेट्टीवार आणि इंटरनॅशनल लीडर ते आहे संजय राऊत. त्यांना त्यांचे प्रश्न विचारू द्या आणि त्यांचं उत्तर त्यांना देऊ द्या. वडेट्टीवारला फक्त विरोधी पक्षनेता म्हणून बोलावं लागतं. विरोधी पक्षानेता विरोधी पक्षाचा एक गट नेता म्हणून आणि विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांना बोलावं लागतं. पण त्यांना हे समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रही त्यांनी खेळ केला. इतका मोठा लोकांचा जीव गेला महाराष्ट्रामध्ये. जे मास्टर माइंड आहे कसाबच्या घटनेमधले मास्टर माइंड, 160 त्यावर लोक मारल्या गेली. काही संवेदनशीलता असली पाहिजे व्यक्तीला. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं प्रधानमंत्री मोदींचं आणि केंद्र सरकारचं की राणाला या ठिकाणी आणलं आणि इतक्या दिवसाचा जो प्रत्यारोपणाचा प्रश्न होता तो सुटला. खरं तर एक दहशत निर्माण झाली महाराष्ट्र देशाबद्दल या आतंकवाद्याच्या मनात की बाबा भारत देशामध्ये ही क्षमता आहे की जगातल्या कुठल्याही देशाच्या पाठीवर आम्ही लपून बसलो तरी भारत शोधून काढेल. भारत देश आपल्याला शिक्षा देईल. असा जो एक भारताबद्दलचा जो एक मोठा संदेश आहे तो संपूर्ण अतिरेकी आणि हे जे षडयंत्रकारी आहे, आतंकवादी आहे, पाकिस्तानी आतंकवादी यांच्या मनात जाईल. कारण शेवटी हा केंद्र सरकारचा मोठा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये ही नोंद घेणारी घटना आहे की आपल्या देशाची छळ, मुंबईची छळ छिन्नविछिन्न करणारे, आपल्या जनतेला छिन्नविछिन्न करणाऱ्या लोकांना धुणून आणलं. आणि त्याचं आता पुढचं आपल्याला माहिती आहे कसाबला फाशी झाली आहे, हाही काही सुटणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो, माननीय प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन करतो. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना बोलावं लागतं, बोलले असते.